बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. आज दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर ही बैठक होणार आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध योजनेवर चर्चेची शक्यता आता वर्तवण्यात आहे. आज दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. देशात 59 लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध, इस्माची माहिती. येत्या हंगामात 336 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज. राज्यात वर्षभरापासून एअर हाऊस योजना बंद, हजारो शेतकरी हवालदिल. नाबार्डकडून शेतकऱ्यांना सबसिडी मिळेना. ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया उद्योग आणि पुरवठा साखळीचा विकासाला मोठा फटका. राज्यातील धरणात 71% पाणीसाठा. मराठवाडा विदर्भात पाण्याची चिंता कायम. पुणे कोकण विभागाला दिलासा. सहकारी संस्थांना थेट कर्ज अनुदान मार्ग मोकळा. NCDC दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर. NCDCचे अधिकार वाढणार. द्राक्षाचे कॅलिफोर्निया 35 व 36 वाण शेतकऱ्यांसाठी वरदान. नाशिक, सांगली, सोलापूर होतोय लागवण. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी. महिला बांधकाम कामगारांना प्रसूतीसाठी मिळणार 25,000 रुपये. प्रसूती नैसर्गिक असो वा सीझर, आर्थिक मदत मिळणार. पतविक्रेत्यांच्या आत्मनिर्भरतेत देशात महाराष्ट्र तिसरा. PM स्वनिधी 2.0 ची प्रभावी अंमलबजावणी. 2.96 लाख पतविक्रेत्यांचे अर्ज. देशात नाशिक 14व्या स्थानी. दारणातून सर्वाधिक 1250 क्युसेक विसर्ग. पावसाने उघडीप दिल्याने धरणाचा विसर्ग नियंत्रणात. चिकनच्या जेवणातून प्रकार. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर. सखोल चौकशीची मागणी. नांदेड जिल्ह्यातील आश्रमशाळेत 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. वसमतमध्ये खुले दूध 90 रुपये लिटर. शहरात खुले दूध 90 रुपये प्रति लिटर दराने विकले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवारेक पाटीतील 5,000 हेक्टर शेती नापीक. शेतकऱ्यांवर रोजंदारीची वेळ. नुकसान भरपाईसह कायमस्वरूपी उपयोजनांची मागणी. महाडमधील रवाडी पट्ट्याचे शिवार झाले हिरवेगार. खाडीपट्ट्यात भात लागवड अंतिम टप्प्यावर. शेतकऱ्यांना चांगल्या पिकांची आशा. पाथर्डीत 10,509 घरकुल अर्धवट. 5,928 घरांची कामे अद्याप सुरूच नसल्याची उघड. रेशनवरील धान्य तत्काळ सुरू करा. करवीर शिवसेनेचे तहसील कार्यालयासमोर बोंबमारो आंदोलन. अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांची सरबत्ती. रेशन सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. लवकरच कारवाई करण्याचे शिष्टमंडळांना अधिकाऱ्यांचे आश्वासन. गावरान कोंबड्याच्या किमती वाढल्या, मागणीही वाढली. शिरोड तालुक्यात आखार पार्ट्यांची धांदळ. पोर्टर बंद, शेकडो लाभार्थी अनुदानापासून वंचित. आजरा तहसील कार्यालयात निराधाराचे खेटे. श्रावणबाळ योजनेत श्रेष्ठ नागरिक वाऱ्यावर. वाढीव पाणीपट्ट्याने शेतकऱ्यांचे कंबरठे मोडणार. खतापाठोपाठ पाणी दरवाढीमुळे शेतीकरते अवघड. पान्हाळ्यात नाराजगी. पोस्टात नव्याने उघडली 14,147 खाती. 15,000 नागरिकांचे खाते उघडण्याचे होते उद्दिष्ट. ऊस विलंबांवरून स्वाभिमानाची आंदोलनाचा इशारा. राजू शेट्टीचे आक्रमण पवित्रा. पुण्यातील राज्य कार्यकारिणीत सोलापूरच्या शेतकरी प्रश्नांवर मंथन. जिल्ह्यात 35,000 शेतकऱ्यांसाठी 2,031 कोटी प्राप्त. राज्यातील कर्जमुक्ती योजनात 36,000 शेतकऱ्यांची KYC पूर्ण. जिल्ह्यात 932 घरकुलांसाठी 4,268 ब्रॉसवाळू मोफत वितरण. 5 ब्रॉसवाळू वापर योजना. ग्रामपंचायतील मागणी नोंदवण्याचे आव्हान. पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची वाट फुटली. विहिरींनी तळ गाठल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंताही वाढली. धरणातील गाळशेतात 13,000 हेक्टर जमीन सुपीक. जलसंधारणाच्या कामात वेग. 938.90 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. रेणा प्रकल्पात अवघ्या 23% जलसाठा. रेणापूर तालुक्यात पाणी टंचाईची सावट. पाऊस न पडल्यास बेरेजेस कोरडे पडण्याची शक्यता. कर्जतेकडे पावसाची पाठ. खरीपाचा पेरा घसरला. शेतकरी चिंतेत आहे. ती पिकेही पावसाअभावी धोक्यात. 14,157 हेक्टरवरील पेरणी नोंद कृषी विभागाकडे झाली.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.